आवाज येतोय का रे? कमेंट करायचं. चला, काल कुठपर्यंत आलतो रे आपण? चौदावा क्वेश्चन आलतो. 14वा क्वेश्चन. क्वेश्चन क्रमांक 14 पर्यंत आलतो आपण काल. काय म्हणतो बघा, एक व्यक्ती 390 किमी अंतर 3.25 तासात पूर्ण करतो. त्याचा वेग मीटर सेकंद मध्ये किती विचारले तुम्हाला? मीटर सेकंद मध्ये विचारले राजा तुम्हाला त्या ठिकाणी. वेग हा काढायचा आहे, पण वेग कशामध्ये काढायचा आहे तुम्हाला? मीटर पर सेकंद मध्ये काढायचा आहे. काय करायचंय तुम्हाला? वेग काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? वेग काढण्यासाठी अंतराला काय करायचं असतं? वेळेनं भागायचं असतं. वेळ किती आहे बाबा? 3.25 तास आहे राजा. हा वेग आला तुमचा. वेग कशामध्ये आला? हा किलोमीटर पर आवर मध्ये आला. पण विचारलं आपल्या मीटर पर सेकंद मध्ये. किलोमीटर पर आवर चे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना राजा कितीनं गुणायचं असतं? 5/18 गुणायचं असतं. 5/18. 5 कितीनं गुणायचं राजा? 18 गुणायचं असतं. ओके, हे क्लिअर झालं. मग आता भाग द्यायचा किंवा दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करायचं. कसं करणार तुम्ही? 390 लिहिले, खाली 2 दशांश चिन्ह आहे तर वर 2 शून्य देऊन टाका. छेदामध्ये किती आलं? 325 आलं. गुणाकारामध्ये 5 किती आलं? 18 आलं राजा. 18. चला, 5 1 5, 5 सक किती आलं? 30 आलं राजा. राहिलं 2, 5 5 किती आलं? 25 आलं. 25 तेरी 5 65, 13 त्रिक 39 आलं. ओके, राहिलेले वरचे शून्य हायचे जोडा, म्हणजे किती आलं? 3000. छेदामध्ये किती आलं? 5 गुणाकारामध्ये 18 आलं राजा. 18. भाग द्या, कितीनं भाग जाईल तुमचा? 3 3 1 3, 3 सण किती आले? 18 राजा. राहिले किती तुमचं इथं? 1000 राहिले. 1000 त्या ठिकाणी 5 ने भाग द्या. 5 2 10, 5 0 0, 5 0 0 राजा. राहिलं किती तुमचं? 200 राहिलं. 200. 200ला 6 ने भाग द्या. तिकडे 6 तसंच ठेवला. 6 दोन्ही 12 साइन त्रिक 18, साइन चोक 24, 6 पंचे 30 आलं. 6 पंचे 30 पुढे जातं ना. 6 1 दोन्ही 18 आलं. 6 दोन्ही 18 राजा. बरोबर ना? राहिले किती रे तुमचे इथं? 2 राहिले. 6 दोन्ही 18 आलं. राहिले किती तुमचे? 2 राहिले. 2 बे 1 बे, बे त्रिक 6, 22 पूर्णांक कुठं आहे का बघा? काय तर चुकलं रे? काय चुकलं बघा, एकदा कमेंट करा. कुठंच पर्यायमध्ये नाहीये. कुठंच पर्यायमध्ये नाहीये. भाग कुठं घालवताना चुकलं का? ठीक आहे, इथं भाग जातो तर घालूया. बे त्रिक 6, बे त्रिक 6, बे 1 बे, बे 0 0, बे 0 0 राजा. ठीक आहे. 100 100 छेदामध्ये 3 आलं. 3 तसंच ठेवूया आपण. 3 त्रिक 9 राहिला. 1 3 त्रिक 9 1 आला. हा, तुमचं 33.1/3 मीटर पर सेकंद आलं का? चेक करून घ्या. 33.1/3 मीटर पर सेकंद आलं का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक किती आला मित्रांनो? 1 आला. 1. चला, पुढचा 15वा क्वेश्चन. एक कार 6 मिनिटांमध्ये 300 मीटर अंतर पार करते, तर त्याचा किलोमीटर प्रति तास वेग किती विचारलाय राजा? तुम्हाला किलोमीटर प्रति तास विचारलाय. मग आपल्याला काय काढायचं? वेग काढायचा. वेग राजा. वेग काढण्यासाठी काय करायचं? अंतर लिहायचं असतं. अंतर तुमचं कशा मध्ये राजा? मीटर. छेदामध्ये मिनिटं तुमची किती आहेत? 6 मिनिटं आहेत. 6 मिनिटाचं काय करा माहिती का? 6 मिनिटाचं तुमचं सेकंदामध्ये रूपांतर करा. 6 मिनिटाचं सेकंदामध्ये करण्यासाठी 6 गुणिले किती केलं? 60. 6 6 किती आलं? 36. 360 काय त्या ठिकाणी सेकंद आली राजा. सेकंद म्हणजे तर 360 सेकंदांनी काय करा? भागा. गुणाकारामध्ये आता काय विचारलाय? वेग तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये करा म्हणतंय. किलोमीटर पर आवर मध्ये करताना हा वेग मीटर पर सेकंद मध्ये येईल. तर किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18/5 ने काय करा? भागा राजा. चला, शून्याला शून्य गेला. 5 1 5, 5 सक 30, 6 1 6, 6 6 किती आलं? 36, 6 1 6, साइन त्रिक किती आलं? 18 राजा. म्हणजे किती आलं तुमचं? 3 आलं. 3 किलोमीटर पर आवर आला का? विचार बघा. 3 किलोमीटर पर आवर वेग आला का बघा त्या कारचा? त्या ठिकाणी आला का? चेक करून घ्या राजा.
चला पुढचा प्रश्न 16. प्रश्न क्रमांक 16. एका कारचा वेग आहे 600 मीटर मिनिट आहे रजा. मीटर मिनिट आहे. तर एक धावपट्टू 9.7 सेकंदामध्ये 100 मीटरचं अंतर पूर्ण करतो. याच्या तुलनेत कार किती कमी वेगाने चालत आहे असे विचारले. म्हणजे कार आणि धावपट्टू यांच्या दोघांच्या वेगामधला काय काढायचं, त्या ठिकाणी आपल्याला फरक काढायचा राजा. फरक त्या ठिकाणी दोघांच्या वेगामधला आपल्याला फरक काढायचा आहे. आता हा वेग आहे ना, वेग आता काय करूया, कारचा वेग काढूया. कारचा लक्ष द्या, कारचा वेग काढूया. कारचा वेग कसा काढायचा, वेग काढण्यासाठी अंतर किती आहे तुमचं, 600 मीटर. 600 राजा 600 मीटर मिनिट आहे, लक्षात ठेवा. 600 वेग जो आहे ना, वेग हा 600 मीटर मिनिट आहे त्या ठिकाणी. मग तुम्हाला काय करावं लागेल, हा मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल. मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी तुम्हाला 60 ने भागावं लागेल, कारण मिनिट आहेत ना तुमची त्या ठिकाणी, तर सेकंद करायचे, लक्षात ठेवा. 0 0 गेलं, 6 1 6, 6 0 0, किती आला तुमचं, 10 आलं. 10 मीटर पर सेकंद आलं. 10 मीटर पर सेकंद. काय आला, कारचा वेग जो होता तो अगोदर 600 मीटर मिनिट होता, तो आपण कशामध्ये केला, मीटर पर सेकंद मध्ये केला. कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात, 60 ने भाग दराजा, म्हणजे वेग आला 10 मीटर सेकंद आला त्या ठिकाणी. आता म्हणते धावपट्टूचा वेग काढूया. धावपट्टूचा वेग काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, वेग बरोबर अंतर 9.7 सेकंदामध्ये तो 100 मीटर अंतर जातो राजा. अंतर मीटर मध्ये आहे, ठिकाणी वेग तुमचा सेकंदामध्ये, म्हणजे त्याला काय म्हणजे कुठलंही 518 किंवा 1805 लावायची गरज नाही. का लावायची गरज नाही, लक्षात, कारण तुम्हाला वेग जो काढायचा मीटर पर सेकंद मध्ये म्हणले त्या ठिकाणी. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. खाली एक दशांश चिन्ह असले की वर एक शून्य द्यायचं असतो. छेदामध्ये 96 आला राजा, 96. आता भाग द्या, ह्याला भाग द्या. कितीनं भाग जातो बघा, 2. बे पंचे 10, बे 0 0, बे 0 0, बे चोक 8, राहिला 1, बे 8 16, पुन्हा 2 जाईल, बे 2 4, बे चोक, बे 2 4, राहिला 1, बे पंचे 10, बे 0 0, पुन्हा 2 जाईल, बे 1 बे 2 4, बे 1 बे 2 4, राहिला 1, बे पंच किती आला, 10 राजा. आता भाग जाणार नाही. आता भाग जातोय का बघा तुमचा, 2 भाग जाणार नाही, 3 भाग जाणार नाही राजा. मग काय करा, तसंच ठेवा, भाग जाणार नाही, तसंच ठेवा. वर आले 125, छेदामध्ये किती आलं तुमचं, 12. हा वेग आला तुमचा मीटर पर सेकंद आला. म्हणजे धावपट्टूचा वेग जो आला ना, धावपट्टूचा वेग 125 छेदामध्ये 12 मीटर पर सेकंद आला. ती म्हणते काय पुढे, त्याच्या तुलनेत कार किती कमी वेगाने चालत. याचा अर्थ कारचा वेग आणि धावपट्टूच्या वेगामधला डिफरन्स काढायचा राजा. म्हणजे धावपट्टूचा वेग किती आहे तुमचा, 125 छेदामध्ये 12, आणि कारचा वेग किती आहे, 10 मीटर पर सेकंद, वजा 10 करा. आता हे सोडवून घ्यायचं राजा, आपल्याला हे सोडवायचं आहे सगळं. कसं सोडवणार, 12 तसंच लिहायचं असतं. हा 125 हा असा लिहिला, क्रॉस मध्ये गुणाकार करा, 12 आणि 10चा गुणाकार केला, वजा 120 आला राजा. चला, 125 मधून 120 गेला, किती राहिला, 5. 5 छेद किती आला, 12 मीटर पर सेकंद आला. म्हणजे दोघांच्या वेगामधला फरक जो आला, 5 छेद 12 मीटर पर सेकंद आला. कुठं आहे बघा, 5 छेद 12 मीटर पर सेकंद, 5 छेद 12, 5 छेद 12, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का, चेक करून घ्या. आलं का रे बाबा, चेक करून घ्या. चला, नेक्स्ट क्वेश्चन तुमचा 17वा. एक कार 7 तासामध्ये 420 किमीचं अंतर पूर्ण करते. हे अंतर 7 तासामध्ये पूर्ण करण्यासाठी किती वेग कितीने वाढवायला पाहिजे विचारलंय तुम्हाला.
दिसत नाही का? आता दिसतंय का क्लिअर? काय करायचं, काय जास्त डोकं लढवायचं नाही प्रश्नामध्ये. सगळे क्वेश्चन एकदम इझिली आहे. दिसताना आकडे तुम्हाला मोठमोठे वगैरे दिसतात, पण राजाओ सगळे क्वेश्चन जे आपण बघितले ना, क्वेश्चन दिसताना मोठे लाग दिसतात राजाओ, पण प्रश्न हा इझिली आहेत, काय अवघड नाही त्यामध्ये. एक कार काय म्हणते 7 तासामध्ये 420 किमी अंतर जाते, मग अंतर पूर्ण करते. हे अंतर 7 तासामध्ये पूर्ण करायचं तर वेग कितीने वाढवायला पाहिजे? आपल्याला 7 तासामधला पण वेग काढायला पाहिजे, कारण अंतर तेवढंच जायचं आपल्याला. मग 7 तासामध्ये आपण 420 किमी जातोय, तर 7 तासामध्ये 420 किमी जाण्यासाठी वेग किती आहे बघा आपला. वेग काढण्यासाठी अंतर 420 भागीला 7, 18/5 न गुणाची काय भानगडच नाही. तर का रे बाबा, तुमचं डिस्टन्स किलोमीटर मध्ये आहे आणि तुमचा वेळ तासामध्ये राजा, तर तुमचा वेग कशामध्ये निघेल? मीटर पर सॉरी कशामध्ये, किलोमीटर पर आवर मध्ये निघेल तुमचा. म्हणजे भागा इथं 7 एके 7, 7 सकून किती आलं? 42, वरचा 0. वेग आला 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्हाला 7 तासामध्ये 420 किमी अंतर जायचं असेल तर तुमचा वेग 60 किलोमीटर पर आवर पाहिजे. पण म्हणते हे अंतर काय तर हुकले रे, 7 तास 7 तास म्हणले, काय तर हुकले, प्रश्न हुकलेला आहे. प्रश्न हे तर 7 तासाच्या जागी 6 करा, कारण सेमच येणार ना. 6 तासामध्ये हे अंतर 6 तासामध्ये जाण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी वेग कितीने वाढवायला पाहिजे म्हणते. मग पुढचा 6 तासाचा वेग काढून घ्या, कारण 420 किमी अंतर जायचंय आणि ते अंतर 6 तासामध्ये पूर्ण करायचं, तर वेग किती? 6 7 42, वरचा राहिला 0 बेटा. किती आला तुझा? 40 किलोमीटर पर आवर आला. म्हणजे 420 किमी अंतर 7 तासामध्ये जाण्यासाठी वेग किती पाहिजे तुमचा? 60 किलोमीटर पर आवर पाहिजे. आणि तेच अंतर 420 किमी अंतर 6 तासामध्ये, 6 तास दुरुस्त करून घ्या तिथं, 6 तासामध्ये पूर्ण करण्यासाठी वेग किती लागेल तुमचा? 70 किलोमीटर पर आवर लागेल. ती म्हणते कितीने वेग वाढवला तुमचा त्या ठिकाणी. साहजिकच आहे, त्या ठिकाणी कमी वेळेमध्ये तुम्हाला जायचं असेल तेवढंच अंतर, वेग वाढवायला पाहिजे. मग वेग कितीने वाढला? 60 वरचा 70 केला, 70 वजा 60 म्हणजे बेटा किती आला? 10 किलोमीटर पर आवर न काय केलं आपण? वेग वाढवलेला आहे राजा. पर्याय क्रमांक किती आला त्या ठिकाणी? 2 आला. पर्याय क्रमांक 2 आला. क्लिअर का रे बाबा? चला टाईप क्रमांक 1 क्लिअर का? टाईप क्रमांक 1 ची मी 17 गणित घेतलेली आहेत. बाकी अजून काय गणित असतील? ह्या वेळ काढण्याची, वेग काढण्याची चालू आपल्याला, तर मी संकीर्ण मध्येच बघेल, संकीर्ण मध्ये घेईल. लक्षात ठेवा, मी इथं शिकवताना लक्षात ठेवा, मी इथं कुठलंही रेल्वेचं गणित आणलेलं नाही. ह्याच्यामध्ये आपण 17 गणित जी बघितली, या 17 गणितामध्ये तुम्हाला कधी तर कुठं तर एक तर गणित असं दिसलं का मला सांगा रेल्वेचं आहे? ह्याच्यामध्ये एकही गणित मी रेल्वेचं आणलेलं नाही राजा. मी सुरुवातच करतोय, तुम्हाला घरापासून आपण जायचंय, घरातून गाडी घोडा घेऊन जायचंय आपल्याला, मग रेल्वे स्टेशनवरती जायचंय, मग रेल्वे सुरू होणार तुमची. रेल्वे प्रकरण हे सेपरेट असणार. आपण आता फक्त बघतोय वेग कसा काढायचा, वेळ कसा काढायचा आणि अंतर कसं काढायचं. हे पूर्ण प्रकरण झाल्यानंतर मग मी रेल्वेवर येणार. रेल्वेमध्ये पण आपल्याला वेग काढायचा, तिथं गणित ही रेल्वेची असतील फक्त राजा. आता इथं फक्त माणूस, घोडा, अमुक तमुक गाडी एवढंच असतील त्या ठिकाणी. त्यामुळे मी प्रत्येक गणिताचे फोड केलेले आहे, त्यामुळे तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे राजा त्या ठिकाणी. क्लिअर करे बाबा? हा टाईप क्रमांक 1 क्लिअर झाला असं समजतो तुमचा, कारण मी 17 गणित घेतलेत. कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला असं दिसणार नाही त्या ठिकाणी, एवढं मी त्याला फुडून आणलेलं आहे. चला आता आपल्याला बघायचं टाईप क्रमांक 2. आपल्याला बघायचं आहे टाईप क्रमांक 2 राजा. आता टाईप क्रमांक 1 मध्ये आपण वेग काढला, टाईप क्रमांक 2 मध्ये आपल्याला अंतर फक्त काढायचं, बस अंतर काढायचंय. रेल्वेचं अंतर काढायचं नाही. लक्षात, मी रेल्वे घेतच नाही, मी रेल्वे सेपरेट शिकवणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी. म्हणजे हे प्रकरण वेगवेगळ्या अंतरचं तुमचं क्लिअर झालं, रेल्वे तुम्हाला अवघड जाणार नाही, फक्त नाव चेंज असणार फक्त रेल्वे राजा त्या ठिकाणी. आता आपल्याला अंतर काढायचं. मग अंतर काढण्यासाठी आपल्याला बेसिक काही गोष्टी माहित पाहिजे राजा. अंतर काढण्यासाठी आपल्याकडे ती फॉर्म्युला असतो, जेव्हा वेगाला तुम्ही वेळेनं गुंता तेव्हा तुम्हाला काय भेटतं त्या ठिकाणी? अंतर भेटतं राजा. अंतर म्हणजे अंतर बरोबर लक्षात ठेवायचं. अंतराला काय म्हणतो आपण? डिस्टन्स म्हणतो, डिस्टन्स. वेगला व्हेलोसिटी म्हणतो आणि वेळेला काय म्हणतो? टाइम. लक्षात ठेवा.
म्हणजे डी इज इक्वल टू काय आलं, टीव्ही आलं, टीव्ही राजा. डी इज इक्वल टू टीव्ही लक्षात ठेवा त्या ठिकाणी. म्हणजे अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ लक्षात ठेवा. आता अंतर बरोबर वेग गुणाकारामध्ये वेळ घेतल्यानंतर याला 5/18 गुणायचं का नाही हे त्या उदाहरणावरून ठरवायचं राजा. कधी करायचं, जर तुमचं मला सांगा वेग जर किलोमीटर पर आवर मध्ये असेल, वेग तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये आणि वेळ जर तुमची तासामध्ये असेल तर तुम्हाला 5/18 गुणायची गरज नाही. मी काय म्हणतो लक्षात येतंय, वेग तुमचा कशामध्ये आहे, वेग जर तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये आहे आणि वेळ जर तुमची तासामध्ये असेल राजा तर तुम्ही इथं 5/18 गुणू नका. हा, तुमचा वेग किलोमीटर पर आवर मध्ये आहे पण वेळ तुमचा जर कशामध्ये असेल, सेकंदामध्ये असेल, वेळ सेकंदामध्ये आहे पण अंतर तुम्हाला मीटर मध्ये काढायचं असेल, अंतर मीटर मध्ये काढायचं असेल तुम्हाला 5/18 गुणावं लागेल. त्यामुळे 18/5 किंवा 5/18 कधी गुणायचं हे आपल्या डोक्यामध्ये घुसलं पाहिजे, आपल्या बिंदूमध्ये घुसलं पाहिजे. कारण कधीही गुणत बसायचं नाहीये, कारण ते मीटर आणि सेकंदाचं रूपांतर आहे. जर तुमचा वेग किलोमीटर पर आवर मध्ये असेल, वेळ जर तासामध्ये असेल तर गुणू नका. जर वेळ तुमची सेकंदामध्ये असेल, तुम्हाला अंतर जर मीटर मध्ये काढायचं असेल तरच 5/18 गुणारा जाऊ. चला पहिला प्रश्न घ्या. एक स्कूटर चालक 60 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. 1.1/2 तास आहे रे बाबा, 1.1/2 तास आहे. 1.1/2 तासामध्ये तो किती अंतर जाईल असं केलेलं आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला अंतर काढायचं आहे, अंतर. ओके, अंतर काढण्यासाठी आपल्याला काय असतं बाबा, वेग गुणाकारामध्ये वेळ आहे. वेग किती आपला 60 आहे, 60 गुणाकारामध्ये वेळ किती आहे रे आपली 1.1/2 आहे. ह्या 1.1/2 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याचा व्यवहारी अपूर्णांक करायचा. व्यवहारी अपूर्णांक कसा करतो आपण, इथं गुणाकार करतो, इथं काय करतो, बेरीज बेसिक मध्ये बघितलं आपण. 2 आणि किती आलं 3, 3 किती आलं 2 आलं, हे 3/2 काय आलं, तास आलं, तास. म्हणजे हा व्यवहारी अपूर्णांक झाला. इथं काय करा, 3/2 नी गुणा इथं. आता आपला वेग कशामध्ये आहे, किलोमीटर पर आवर मध्ये आहे, वेळ आपला तासामध्ये, आपल्या डिस्टन्स कशामध्ये काढायचं, पर्याय कशामध्ये आहेत रे बाबा, किलोमीटर मध्ये आहेत. मग मला सांगा इथं 5/18 गुणायची गरज आहे का, नाहीये. हा, डिस्टन्स जर तुमचं इथं कशामध्ये असतं, मीटर मध्ये असतं तर तुम्हाला ह्या तासाचं सेकंदामध्ये करावं लागलं असतं, सेकंदामध्ये, आणि मग 5/18 गुणावं लागलं असतं. आपल्याला गुणायची काही गरज नाही लक्षात ठेवा. 5/18 डायरेक्ट भाग द्या. 2×3=6, 2×0=0, तुमचं राहिलं 30 आणि राहिलं 3चा गुणाकार करा, 3×3=9, वरचा 0, तुमचं डिस्टन्स किती आलं, 90 किलोमीटर आलं. 90 आलं का बघा. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. चला पुढचा प्रश्न. 1260 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. एक मिसाईल राहिलं इथं, एक मिसाईल आहे, एक मिसाईल इथं टायपिंग मध्ये राहिलं वाटतंय. एक मिसाईल, एक मिसाईल, एक मिसाईल 1260 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. तर एका सेकंदामध्ये किती मीटर अंतर पूर्ण करेल विचारलंय. जे डिस्टन्स विचारलंय ना तुम्हाला पंढरीनाथ, ते विचारलंय मीटर मध्ये, मीटर मध्ये. एक मिसाईल 1260 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. तर एका सेकंदामध्ये विचारले, एका सेकंदामध्ये किती मीटर अंतर पूर्ण करेल. एका सेकंदामध्ये म्हटलंय, फक्त लक्षात ठेवा. अंतर काढायचं पण अंतर आपल्याला मीटर मध्ये काढायचंय. अंतर मीटर मध्ये काढायचं, वेग घ्यावा लागेल. वेग किती आपल्या मिसाईलचा 1260 किलोमीटर पर आवर आहे राजा. गुणाकारामध्ये सेकंद किती आहेत आपली, 1 सेकंद आहेत राजा गुणाकारामध्ये. आता मला सांगा अंतर आपल्याला मीटर मध्ये काढायचं असेल तर आपल्याला 5/18 गुणावं लागेल, 5/18 गुणावं लागेल राजा त्या ठिकाणी. म्हणून 5/18 काय करा त्या ठिकाणी गुणून टाका. चला भाग कितीने जातोय बघा, 6 आणि 2 किती आले, 8, 8 आणि 1 9, 9 ने भाग जाईल, 9 2 किती आलं 18, 9 1 9, राहिले किती 3 राहिले, 9 चौक 36, 9 0 0, 2 1 2, 2 7 14, 2 0 0, राहिलं काय 70 गुणाकारामध्ये किती आलं 5 आलं. गुणाकार करून घ्या 7 आणि 5चा, 7 5 35, वरचा राहिला 0 बेटा. म्हणजे आपल्या डिस्टन्स जे आलं ते डिस्टन्स किती आलं 350 मीटर. म्हणजे 1260 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी जी मिसाईल आहे ती एका सेकंदामध्ये किती मीटर जाईल, 350 मीटर. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या.
पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या, चेक करून घ्या. चला जाऊया का पुढे रे. पुढचा प्रश्न, एक मिसाईल 1296 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे, एका सेकंदामध्ये किती मीटर अंतर पूर्ण करेल विचारलंय तुम्हाला. किती आलं रे. एक मिसाईल ज्यांना 1296 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे, एका सेकंदामध्ये किती मीटर अंतर जाईल विचारले राजा तुला. अंतर काढायचंय, अंतराबरोबर फॉर्म्युला माहित आहे वेग. वेग किती आहे 1296 आहे, गुणाकारामध्ये वेळ किती आपली ती म्हणते एका सेकंदामध्ये म्हणते गुणाकारामध्ये. आता तुम्हाला एका वेळ ही सेकंदामध्ये दिली, 1 सेकंद दिली आणि तुम्हाला विचारलंय जे अंतर आहे ते मीटर मध्ये विचारलंय. जर अंतर तुम्हाला मीटर मध्ये का किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल, मीटर मध्ये करायचं असेल तर तुम्हाला 5/18 काय करावं लागेल राजा, गुणावं लागेल त्या ठिकाणी. आता इथं भागा, बघा भाग कितीने जातोय, 9 भाग जातोय का बघा. 9 आणि 10, 10 2 12, 12 किती आले 18, 9 भाग जातो. 9 1 9, 9 2 18, पुन्हा 9 1 9, राहिले किती 3, 9 चोक 36 राजा, राहिले 3, 9 चोक किती आलं 36, पुन्हा बे 1 बे, बे 7 14, बे 2 4, किती राहिलं तुमचं 72 राहिलं. 72 गुणाकारामध्ये 5 राहिलं, दोघांचा गुणाकार करून टाका. 5 2 आले 10, हातच्याला गेला 1, 5 7 35, 35 आणि किती आलं 36 आलं 36. म्हणजे एक मिसाईल 1296 किलोमीटर पर आवर वेगाने एका सेकंदामध्ये किती मीटर जाईल, 360 मीटर जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला तुमचा 2 आला. 2 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 360 मीटर उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर करे बाबा. चला पुढचा प्रश्न, एक मिसाईल 1116 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे, तर एका सेकंदामध्ये किती अंतर पार करेल. दादा शिकतो जा हो की, पण दादा सोडवतो ना, दादा झाले की मग मी दादा सोडून देणार. किती आलं रे 310 आलं का. बघा एक मिसाईल आणि एक मिसाईल, तुम्हाला अंतर विचारलं ना एका सेकंदामध्ये किती अंतर जाईल. मिसाईलचा वेग किती आहे 1116 आहे, गुणाकारामध्ये वेळ आहे 1 सेकंद. आता तुम्हाला मीटर मध्ये काढायचं, मग 5/18 गुणून टाका. 6 आणि 7 7 8 8 आणि 1 9 आलं राजा, 9 नी भाग जाईल. 9 2 आले 18, 9 1 9, राहिला 2, पुन्हा 9 1 9, 9 2 18, राहिले 3, 9 चोक किती आलं 36 आलं. बे 1 बे, बे 7 12, बे 2 4,
62 गुणाकारामध्ये किती आलं? 5 आलं. 5 दोन्ही 10. हातच्याला गेला 1. 5 सक्क 30. 30 ने किती आलं? 31. म्हणजे राजा
हा चला रे पुढे चला. चला पुढे चला. एका कारचा वेग 20 मीटर पर सेकंद आहे, तर कार 2.5 तासामध्ये किती अंतर किमी मध्ये पार करेल विचारले तुम्हाला. एकशे 44 कसं रे? 144 कसं आलं? एका कारचा वेग आहे ना, कारचा वेग, एका कारचा वेग किती आहे तुमचा 20 मीटर पर सेकंद. एक काम कर, वेळ कशामध्ये तासामध्ये. तुला एकतर काय करावं लागेल माहिती का, एक तर तुला अंतर किलोमीटर मध्ये काढायचंय, तर अंतर किलोमीटर मध्ये काढायचं असेल तर तुला वेग जो आहे ना, वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये करावा लागेल. किलोमीटर पर आवर मध्ये वेग करून घे. वेग कसा काढणार तुझा 20 आहे, हा 20 मीटर पर सेकंद आहे. 20 मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये करताना आपण काय करतो 18/5 न गुणत असतो राजा. ओके, मग 5 एके 5, 5 चोक 20 आलं. 18 आणि 4चा गुणाकार केला, 18 चोक 72 आलं. आपला वेग किती होता 20 मीटर पर सेकंद होता. आपण वेग किती केला 72 किलोमीटर पर आवर करून टाकला. ओके, मग आता म्हणतोय की अंतर काढा. अंतरच काढायचं आपल्याला. अंतर बरोबर काय रे बाबा, वेग गुणाकारामध्ये वेळ. वेग गुणाकारामध्ये वेळ असतो आपला. मग वेग किती आला आपला किलोमीटर पर आवर मध्ये आला 72, गुणाकारामध्ये वेळ किती आपल्याकडे ती 2.5 तास आहे. 2.5 तास, ही 2.5 तास आहे अशी घ्या. हिथं 5/18 गुणत बसू नका. हिथं जर 5/18 तुम्ही गुणला तर तुमचं उत्तर हे मीटर मध्ये येईल राजा, आणि वेळ पण इथं तासामध्ये, मग गुणाचा प्रश्नच येत नाही या ठिकाणी. जर तुमचा वेग किलोमीटर पर आवर मध्ये असेल, वेळ जर तासामध्ये असेल, तर डिस्टन्स जे आहे तुमचं, डिस्टन्स काल तक्ता दिलता आपण, डिस्टन्स आहे ते किलोमीटर मध्ये मिळणार तुमचं. फक्त इथं गुणा लक्षात ठेवा. 25 दोन्ही किती आलं 50, हाच्याला गेला 5, खाली राहिला 0. 25 सक्क 150, 25 सत्ता 175, 175 आणि 5 किती आलं 180 आलं राजा. 180 बरोबर ना. मग आता एक दशांश चिन्ह डावीकडतीच आला, म्हणजे 180.0 आलं, म्हणजे उत्तर 180 किलोमीटर आलं. 180 किलोमीटर आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 आलं का चेक करून घ्या. चला नेक्स्ट जाऊया. 6वा क्वेश्चन. अंकित आपल्या फिटनेससाठी प्रत्येक दिवशी 324 मीटर धावतो. आपल्या दिनचर्यानुसार तो किती दिवसामध्ये 8.1 किमी अंतर पूर्ण करेल विचारले. सगळे क्वेश्चन एक्झामला आलेले आहेत राजा, आणि हेच क्वेश्चन रिपीट होतात. म्हणजे फक्त पोलीस भरती नाही, ऑल एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत सगळे. झालं का रे. अंकित काय करतो, आपला फिटनेस ठेवण्यासाठी प्रत्येक दिवशी एका दिवसाला किती जातो बाबा 324 मीटर धावतोय. 324 मीटर धावतोय फक्त पर डे ला. 324 मीटर तो धावतोय. आपल्या दिनचर्यानुसार तो किती दिवसामध्ये, म्हणजे दिनचर्या म्हणजे काय, डेली तो 324 मीटर जर धावत असेल तर तो किती दिवसामध्ये 8.1 किमी अंतर पूर्ण करेल विचारले. मग काय करायचं, 8.1 किमीला तुम्हाला काय करावं लागेल, 324 मीटरनं भागावं लागेल राजा. 324 मीटरनं काय करावं लागेल, भागावं लागेल. पण भागताना एक गोष्ट तुम्हाला विचार करावी लागेल थोडीशी. काय विचार करावं लागेल, वरचं डिस्टन्स किलोमीटर मध्ये आणि खालचं डिस्टन्स मीटर मध्ये. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल, ह्या किलोमीटरचं मीटर मध्ये करावं लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला माहित, एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतं, एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतं तुमचं
1000 मीटर असतं. 1000 मीटर किती मीटर असतं तुमचं? 1000 मीटर असतं त्या ठिकाणी. काल बेसिक बघितलंय राजू आपण, बघितलंय का? एकदा चेक करून घ्या तुमचं. नाही का? हा, इथं बेसिक नाही, ते वेगळ्या ह्याच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला दिलं तर मी हाताने लिहून दिलं तर राजा त्या ठिकाणी. 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतं, म्हणजे 8.1 ला तुम्हाला 1000 काय करावं लागेल? गुणावं लागेल त्या ठिकाणी, कारण त्याला मीटर मध्ये करायचं. आणि उदाहरण पण घेतली होती आपण. खाली आलं 324 राजा. आता काय करायचं? इथलं एक दशांश चिन्ह, इथलं एक शून्य निघून गेला, म्हणजे 81 वरती किती शून्य आले? 2 आले. छेदामध्ये आलं 324 राजा. 2 नी भाग जाईल किंवा 3 ची कसोटी बसती का बघा इथं. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 8 आणि 1 9, 9 ची कसोटी बसती तुमची. 9 किती आलं? 81. 9 91, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 9 त्रिक किती आलं? 27 आलं. 27 राहिले किती रे तुमचे? 3 2 5, 9 सख्खे किती आलं? 56 आलं. 9 1 9, हे वरचे शून्य राहिले बरं का दोन. 9 1 9, 9 चोक 36, वर राहिले 100, खाली राहिले 4, 4 2 8, राहिला 2, 4 5 20 राजा. 25 25 आलं. 25 म्हणजे 8.8 किमी अंतर पूर्ण करेल. किती दिवसामध्ये? 25 दिवसामध्ये. 25 दिवसामध्ये. कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. जाऊया का रे पुढे? झालं का क्लिअर? एक बस 36 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे, तर सांगा की एका सेकंदामध्ये किती अंतर जाईल? किती जाईल? 10 मीटर. 10 मीटर जाईल का? अंतर काढायचं. अंतर काढण्यासाठी आपल्याला माहित आहे, अंतर काढायचंय. अंतर काढण्यासाठी वेग गुणाकारामध्ये वेळ असतो राजा. बरोबर का रे? वेग काढायचा. वेग किती आहे रे? वेग नाही, अंतर काढायचं. वेग किती आहे तुमचा? 36 आहे. वेळ किती आहे? 1 सेकंद आहे. गुणाकारामध्ये 5 किती? 18. का 18 रे राजा? तर वेळ तुमची सेकंदामध्ये आणि अंतर तुम्हाला मीटर मध्ये दिसतंय सगळं. मग तुम्हाला अंतर जर मीटर मध्ये काढायचं तर 5 18 ने गुणावं लागेल. 18 1 18, 18 दोन्ही आलं 36 राजा. 2 आणि 5 चा गुणाकार केला तर 5 दोन्ही किती आलं? 10 आलं. 10 मीटर. एक बस काय करेल? 36 किलोमीटर पर आवर वेगाने एका सेकंदामध्ये किती मीटर जाईल? 10 मीटर जाईल. 10 मीटर आलं का? चेक करून घ्या तुमचं. पुढे चला. एक गाडी एका तासामध्ये 42 किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल विचारले तुम्हाला. एका तासामध्ये 42 किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने गेली तर 20 मिनिटांमध्ये किती अंतर जाईल विचारले. झालं का रे?
एक गाडी एका तासामध्ये, एका तासामध्ये किती जाते रे तुमची? 42 किमी जाते, 42 किलोमीटर. एक तास म्हणजे किती मिनिटे आले? 60 मिनिटे आले, 60 मिनिटे. एक तास म्हणजे किती मिनिटे? 60 मिनिटे आले. अच्छा, ती म्हणते 20 मिनिटामध्ये किती डिस्टन्स जाईल, किती अंतर जाईल विचारले तुम्हाला. मग आता एक तास म्हणजे 60 मिनिटे, 60 मिनिटाला 42 तर 20 मिनिटाला किती? तिरकस गुणाकार करा, 20 गुणाकारामध्ये किती आलं? 42. छेदामध्ये किती आलं? 60. शून्य शून्य गेला, बे एक बे, बे त्रिक 6, 3 एके 3, राहिला एक, 3 चोक 12 राजा, किती आलं? 14 आलं. 14. 20 मिनिटामध्ये तो किती किलोमीटर जाईल? 14 किलोमीटर जाईल. पर्याय कुठे दिसतो बघा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या बाळा. चला नेक्स्ट क्वेश्चन. ताशी 72 किमी वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात किती मीटर जाईल विचारलंय तुम्हाला. झालं का रे? ताशी 72 किमी वेगाने जाणारी गाडी एका सेकंदात किती मीटर जाईल म्हणले राजा? एका सेकंदामध्ये किती मीटर जाईल? म्हणजे तुम्हाला डिस्टन्स काढायचा आहे, डिस्टन्स, अंतर काढायचं आहे, अंतर. मग अंतर बरोबर वेग असतो, वेग 72 गुणाकारामध्ये वेळ 1 सेकंद आहे. तुम्हाला अंतर डिस्टन्स जर मीटर मध्ये काढायचं असेल तर तुम्हाला 518 ने गुणावं लागेल राजा. 18 एके 18, 18 चोक 72 आलं. राहिलं तुमचं 4 आणि 5 चा गुणाकार करा. 4 पंच किती आलं? 20 आलं. 20. 20 मीटर आलं का चेक करून घ्या. 20 मीटर आलं का चेक करून घ्या. जाऊया का रे पुढं? पुढे जावा. एक कार 3 तासात 105 किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल विचारले तुम्हाला. झालं का रे?
अरे काय म्हणलंय, एक कार आहे ना, एक कार 3 तासामध्ये, एक कार 3 तासात 105 किमी अंतर जाते, 105 किमी अंतर जाते. तर त्याच वेगाने 5 तासात, त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल विचारले. वेग सेम टू सेम आहे रे, वेग आपण बदललेला नाही, लक्षात ठेवा. वेग 3 तासामध्ये 105 किमी अंतर ती जात्या, काय वेग असेल तर ठरलेलं, लक्षात, त्याच वेगानं जाते. पण त्याच वेगानं पुन्हा तोच वेग ठेवायचा पुढे, लक्षात ठेवा. पण 5 तासामध्ये मग किती जाईल अंतर असं विचारलंय तुम्हाला. मग क्रॉस मारा निसता, 105 गुणाकारामध्ये 5 आणि छेदामध्ये किती आला तुमचा, 3 आला राजा. 3 त्रिक 9 राहिला 1, 3 5 15 आलं किती तुमचं 35 गुणाकारामध्ये 5, ह्यांचा गुणाकार करा, 5 त्रिक 15 हाच्याला गेलंय, खाली राहिला 5, 5 त्रिक किती आलं, सॉरी 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 पाचा पाचा किती आलं, 25 आलं, हाच्याला गेला 2, 5 त्रिक 15, 15 2 किती आलं, 17. म्हणजे उत्तर किती भेटलं, 175 भेटलं, 175. म्हणजे किती किलोमीटर जाईल 5 तासामध्ये त्याच वेगाने, 175 किलोमीटर जाईल. कुठं दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. एक कार 3 तासामध्ये 105 किमी जाते, तर 5 तासामध्ये 175 किमी अंतर जाईल ते राजा. चला नेक्स्ट गणित पुढचं. प्रवाशाचे 1/3 अंतर पार करूनही जर 20 किमी अंतर शिल्लक राहत असेल तर एकूण अंतर किती विचारले तुम्हाला. प्रवासाचे 1/3 अंतर पार करूनही जर 20 किमी अंतर शिल्लक राहत असेल तर एकूण डिस्टन्स किती विचारले तुम्हाला. जमतंय का नाही रे. अरे राजा, प्रवाशाचे 1/3 किमी अंतर आहे, 1/3 किमी अंतर पार केले त्यानं, तरी पण त्याच्याकडे ती 20 किमी अंतर शिल्लक राहिले. मला सांग, 20 किमी अंतर शिल्लक राहिले, 20 किमी अंतर म्हणजे किती भाग शिल्लक राहिले रे, किती भाग शिल्लक राहिले. त्यानं किती अंतर पार केलं, 1/3 अंतर पार केलं, 1/3 बरोबर ना. त्यानं 1/3 अंतर काय केलं त्या ठिकाणी, पार केलं राजा, पार केलं. मग शिल्लक किती राहिलं, तर 3 पैकी एकच भाग पूर्ण केला, तर राहिलं 3 पैकी किती, 2 राहिलं 2. हे 2/3 काय आलं, शिल्लक आले, शिल्लक भाग. हे काय आले, शिल्लक भाग, कारण त्यानं 3 पैकी एकच भाग पूर्ण केलता. शिल्लक किती राहिला, 3 पैकी 2 राहिला. म्हणजे 2/3 म्हणजे किलोमीटर मध्ये किती दिलेलं त्यांनी, 20 किमी, 20 किमी राजा, 20 किमी. म्हणजे 2/3 म्हणजे ते भागामध्ये शिल्लक राहिलेलं, आणि इकडं किलोमीटर मध्ये ते 20 झालं राजा. दोघांचा अर्थ सेम त्या ठिकाणी. आता काय करा, तिरकस गुणाकार करा. म्हणजे इकडं एखादी संख्या भागाकाराला असेल तर गुणाकाराला जाईल, 20 गुणाकारामध्ये 3. एखादी संख्या गुणाकाराला असेल तर ते भागाकाराला येईल. बे 1 बे, बे 0 0 राहिले 10, 10 गुणाकारामध्ये 3 करून टाका. 10 त्रिक किती आलं, 30 आलं, 30. म्हणजे एकूण डिस्टन्स किती आलं, 30 किलोमीटर आलं, 30 किलोमीटर. कुठं दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक कर, पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. परीक्षेला आलेली गणित आहेत, परीक्षेला पोलीस भरतीला गणित आलेलं आहे राजा ओळखी. परभणीला विचारलंय, परभणी 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 नाही, सॉरी, नागपूर ग्रामीणला प्रश्न विचारला, नागपूर ग्रामीणला प्रश्न विचारलेला आहे. चला पुढं. ताशी 5 किमी वेगाने जाणारी व्यक्ती 15 मिनिटात पूल ओलांडते, तर पुलाची लांबी मीटर मध्ये किती विचारले तुम्हाला.
किती आलं 1250. ठीक आहे. ताशी म्हणते तासाला वेग किती आहे बाबा, त्या व्यक्तीचा 5 किमी आहे. मग ती व्यक्ती काय करते, 15 मिनिटांमध्ये पूल ओलांडते. तर त्या पुलाची लांबी मीटर मध्ये सांगा म्हणते. लांबी जी सांगायला सांगितली तुम्हाला विचारलेली आहे ती मीटर मध्ये विचारली आहे. मग अंतर काढायचं आपल्याला. अंतर काढण्यासाठी आपल्याला माहित आहे वेग किती आहे रे बाबा 5, गुणाकारामध्ये वेळ 15 मिनिट आहे. 15 मिनिटाचं काय करा माहित आहे का, 15 मिनिटाचं तुम्हाला सेकंदामध्ये करा. म्हणजे 15 गुणाकारामध्ये किती आलं, 60 आलं. 15 सेकंद 90, वरचा राहिला 0. म्हणजे किती सेकंद आले, 15 मिनिटं म्हणजे 900 सेकंद आले. 900 सेकंद इथल्या 900 सेकंद गुणाकारामध्ये अंतर जर मीटर मध्ये काढायचं असेल तुम्हाला 518 ने गुणावं लागेल राजा. चला 18 एके 18, 18 पंचे किती आलं, 90 आलं. बरोबर का रे. राहिलं काय बघा तुमचं, 5 5 किती आलं, 25. 25 5 किती आलं, 125. 125 आला, वरचा राहिला 0 जोड आहे असा. म्हणजे अंतर जी पुलाची लांबी जी आली ती पुलाची लांबी किती मीटर आली, 1250 मीटर आली. 1250 मीटर. बघा पर्याय मध्ये कुठं दिसते 1250 मीटर, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. जाऊया खरं पुढं. चला नेक्स्ट. एक गाडी 5 तासात 400 किमी अंतर जाते, तर त्याच वेगात ती गाडी 7 तासात किती अंतर जाईल विचार. किती आलं रे, 560. एक गाडी 5 तासामध्ये किती अंतर जाते, 400 किमी जाते. 400 किमी अंतर. तर वेग तोच ठेवायचा, त्याच वेगामध्ये 7 तासामध्ये किती डिस्टन्स जाईल असं विचारलेलं आहे. वेग तोच आहे लक्षात ठेवा. क्रॉस मध्ये मारा. 7 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, 400 आलं. छेदामध्ये किती आलं, तिरकस गुणाकार करा, 5 आला. 5 बरोबर. इकडे आला क्वेश्चन मार्क. 5 एके 5 45 आणि 5 0 0 राजा. 7 गुणाकारामध्ये करायचं 80. 7 8 किती आलं, 56. वरचा राहिलेला 0 आहे असा जोडा. म्हणजे त्याच वेगानं 7 तासामध्ये ती गाडी किती किमी अंतर जाईल, 560 किमी अंतर जाईल. 560 किमी अंतर. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या बळा. समजतंय का रे. चला पुढचा भाग 14वा. एक मोटरसायकल 4 तासामध्ये 116 किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटरसायकल 7 तासामध्ये किती अंतर कापेल विचारले तुम्हाला. काय म्हणतं, एक मोटरसायकल 4 तासामध्ये, एक मोटरसायकल 4 तासामध्ये राजा, 4 तासामध्ये काय होते, 4 तासामध्ये 116 किमी अंतर जाते. 116 किमी अंतर जाते. तर त्याच वेगाने वेग तोच ठेवायचा आहे. तर मोटरसायकल 7 तासामध्ये किती जाईल विचारले. 7 तासामध्ये तिरकस गुणाकार करा. 7 गुणाकारामध्ये 116, छेदामध्ये क्रॉस गुणाकार करा, किती आलं 4.
4 ने भाग द्या, 4 एके 4, 4 दोन्ही 8 आलं रजा. राहिले किती? 3 राहिले 3. 4 नवे किती आलं? 36. 7 आणि 29चा गुणाकार करा. 7 आणि 29चा गुणाकार करा. 29 गुणाकारामध्ये किती आलं? 7. 7 9 63. हातच्याला 6 खाली 3. 7 दोन्ही 14. 14 6 किती आलं? 20 आलं राजा. 20 म्हणजे किती आलं तुमचं? 203 किलोमीटर आलं. 203 किलोमीटर म्हणजे त्याच वेगानं 7 तासामध्ये ती मोटारसायकल किती अंतर पार करेल? 203 किमी. 203 किमी. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला नेक्स्ट पुढे चला. नेक्स्ट जाऊया का रे पुढचा प्रश्न. मुंबईहून एक विमान 665 किलोमीटर पर आवर वेगाने कानपूरला 4 तासात पोहोचते. तर मुंबई ते कानपूर किती अंतर विचारलंय तुम्हाला? मुंबईहून एक विमान 665 किलोमीटर पर आवर वेगाने कानपूरला 4 तासामध्ये पोहोचतं. तर मुंबई ते कानपूर अंतर विचारले. तुम्हाला काढायचं डिस्टन्स. अंतर बरोबर काय असतं तुमचं? वेग गुणाकारामध्ये वेळ असतो राजा. चला डिस्टन्स सगळं किलोमीटर मध्ये दिसतंय तुमचं म्हणजे 518 गुणाची भानगड नाही. वेग किती आहे तुमचा? 665 किलोमीटर पर आवर आहे. तुमची वेळ किती आहे? 4 तास आहेत. 4 तास. जर तुमचं वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये असेल, वेळ जर तासामध्ये असेल तर 518 गुणू नका राजा. चला गुणा इथं 5 किती आला? 20. हातच्याला गेला 2, खाली राहिला 0 राजा. 4 सक्क 24, 24 आणि 2 किती आले? 26. हातच्याला गेला 2. 4 सक्क 24, 24 आणि 2 किती आलं? 26 आलं. 26. 2660 किलोमीटर आलं का बघा. मुंबई ते कानपूर अंतर 2660 किलोमीटर आलं का बघा. कुठं दिसतंय रे? 2660. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. क्लिअर करे जाऊया का पुढं. पुढचा प्रश्न. एका बसला एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी 7 तास 45 मिनिटे लागतात. तर त्या बसचा ताशी वेग 4.6 किमी असल्यास त्या दोन गावातील अंतर किती असेल असं विचारले तुम्हाला. झालं का रे. एका बसला एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी 7 तास 45 मिनिटे लागतात. तर त्या बसचा ताशी वेग तुम्हाला विचारला. त्या बसचा ताशी वेग राजा. बरोबर ना. तर ताशी वेग विचारलेला. ताशी वेग दिलाय 40.6 किमी. दोन गावांमधलं अंतर विचारले. अंतर काढायचंय. अंतर बरोबर काय येणार आहे तुमचा? वेग गुणाकारामध्ये काय येणार? वेळ येणार तुमचा. ओके. वेग किती आहे रे बाबा? 40 पॉईंट किती आहे तुमचा? 6 आहे. गुणाकारामध्ये वेळ किती आहे तुमची? 4 तास 45 मिनिटे राजा. 7 तास आहेत. 7 तास 45 मिनिटे. 45 मिनिटाचं काय करा? सेकंदामध्ये करून मिनिटाचं तुम्ही तासामध्ये करा.
करून टाका इथं 15 त्रिक 45 15 चोक 60 राजा. 4 पैकी 3 भाग म्हणजे 4 पैकी 3 भाग म्हणजे 7 पॉईंट किती आलं 75 आलं 75. 3/4 जे असतं ना 3/4 त्याचा अर्थ असतो राजा पुसतो ना का 0.75 असतो 0.75. 3/4 पैकी 3 भाग आहेत 100 पैकी 3 भाग म्हणजे असतं 75 तसं 0.75 आलं म्हणजे तासामध्ये केलं पूर्णतः 7 पॉईंट किती आलं 75 आलं. बस या सगळ्यांचा गुणाकार करून टाका आता 7.75 गुणाकारामध्ये किती आलं 40 पॉईंट किती आलं 6 आलं 6 राजा. चला 6/35 हातच्याला 3 खाली 0 6 7 42 42 आणि 3 किती आले 45 हातच्याला 4 खाली 5 6 7 42 42 आणि 4 किती आले 46 आले अधिक 0 0 आणि 0 बेटा अधिक आणि अधिक राजा 4/25 हातच्याला गेला 2 खाली राहिला 0 4 7 28 28 आणि 2 किती आले 30 आले हातच्याला गेला 3 4 7 28 28 आणि 3 किती आले 33 आले 33 राजा. चला 0 5 6 4 3 आणि 3 राजा किती दशांश चिन्ह 2 आणि 3 3 दशांश चिन्ह डावीकडे चला 1 2 आणि 3 334.650 आलंय का बघा 334 काय चुकलं रे 302 काय चुकलं माझं 4 3 हा इथं चुकलं हा इथं बरोबर बरोबर एक मिनिट पुन्हा करतो हा आलं लक्षात ते बेरीज चुकली माझ्याकडून बेरीज चुकली तरी म्हणलं असं कसं काय झालं 7.75 गुणाकारामध्ये 40 पॉईंट किती आलं 6 6/35 हातच्याला गेला 3 7 सकून 42 42 आणि 3 आले 45 हातच्याला गेला 4 7 सकून 42 42 आणि 4 किती आले 46 बेटा अधिक 0 0 आणि 0 राजा अधिक आणि अधिक 4/25 हातच्याला गेला 2 4 7 28 28 आणि 2 किती आलं 30 आलं 30 हातच्याला गेला 3 4 7 28 28 आणि मग ते 31 करा 33 झालं माझ्याकडून 28 आणि 3 किती आलं 31 आलं 31 राजा ऍडिशन करा 0 5 6 4 1 आणि 3 आलं 3. चला किती दशांश चिन्ह 2 आणि 3 3 दशांश चिन्ह आलेल्या गुणाकारामध्ये डावीकडे चला 1 2 आणि 3 किती आलं तुमचं 314.65 आलं का बघा 314.65 पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा मग माझा गुणाकार चुकला होता बेरीज चुकली होती बेरीज म्हणजे ऍडिशन चुकली होती माझी 302 नाही रे पंढरीनाथ 314.650 म्हणजे 65 याला पाहिजे हे जे आहे ना हे तू 7.45 घेतला असेल तर मग ते चुकणार कारण हे 45 आहे ना ती मिनिटं आहेत मिनिटाचं तासामध्ये करावं लागेल मी तासामध्ये करताना काय केलं 45 ला छेदाला किती लिहिलं 60 का तर आपल्याला ते तासामध्ये करायचं आहे कारण तुमची माहिती एका तासामध्ये 60 मिनिटं असतात म्हणून 60 ने भागलं 3/4 आलं 3/4 अर्थ असतो 0.75 भागून बघ वाटल्यास तरी 4 4 0 0 वरचा घेतला 0 दिला पॉईंट 4 7 28 राहिला 2 वरचा 0 4.25 आलं का 0.75 मग ते 0.75 आलं ना ते तास आले तास मग 7 तास म्हणजे 7.75 टोटल तास झाले आता हे 0.75 पण तास आहेत लक्षात ते आता मिनिटं नाही त्या ठिकाणी म्हणून ह्या वेग हा तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये आहे आणि वेळ हा तुमच्या तासामध्ये आहे तर 518 गुणाची गरज नाही वेगेचा आणि वेळेचा गुणाकार केला की डिस्टन्स भेटेल आणि डिस्टन्स भेटलं 314.65 आपल्याला क्लिअर करे बाबा चला पुढचा प्रश्न एक मोटरसायकल 5 तासात 200 किमी अंतर जात असेल तर तीच मोटरसायकल 7 तासामध्ये किती किमी अंतर जाईल एक मोटरसायकल 5 तासात 200 किमी अंतर जाते 5 तासामध्ये 200 किमी अंतर जाते तर तीच मोटरसायकल 7 तासामध्ये किती अंतर जाईल विचारले तिरकस गुणाकार करा 7 गुणाकारामध्ये किती आलं 200 आलं छेदामध्ये किती आलं 5 5 1 5 5 चोक 20 5 0 0 राजा राहिलं 7 राहिलं 40 चा गुणाकार करून टाक
7 चोक किती आला 28, वरचा राहिला 0, म्हणजे 7 तासामध्ये किती डिस्टन्स जाईल त्या ठिकाणी 280 किलोमीटर. 280 कुठं दिसतंय बघा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. आजचा भाग क्लिअर करे बाबा, एकदा कमेंट करा. मला वाटतं झाली गणित, सगळे झाले गणित. 17 टाईप क्रमांक 2 ची मी 17 गणित घेतली 17 जाऊ, जेणेकरून तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम येऊ नये. सगळा घटक घेण्याचा मी वेळ काढणे अंतर काढणे मधला सगळे पॉईंट घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त गणित घेता येतील तेवढा मी प्रयत्न करत राहतो, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावी चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे, आजचा भाग क्लिअर करे बाबा. आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण उद्याच्याला वेळ कसा काढायचा, वेग झाला, अंतर झालं, वेळ कसा काढायचा ते शिकूया. आणि नंतर मग तुमचे वेगवेगळ्या पॉइंटला काय होईल, सुरुवात होईल तुमची त्या ठिकाणी. आजचा घटक क्लिअर करे बाबा, मला सांगा आजचा घटक क्लिअर करे. ठीक आहे, थांबूया. जर तुम्हाला वर्तुळ शिकायचं असेल तर युट्यूब वरती लाईव्ह लेक्चर आहे 9:30ला. 9:30ला युट्यूब वरती लाईव्ह लेक्चर आहे. तिथं वर्तुळ शिकायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी. ठीक आहे, थांबूया. अमोल तुला कळालं का रे बाबा? अमोल कळालं का तुला? तू लय दिवसात ना दिसला, कुठे गेलतास? तुला कळालं का नाही? मागचा व्हिडिओ बघून घे एकदा. ठीक आहे, थांबूया. युट्यूब अरे बाबा लेक्चरला येत जा. ठीक आहे, गुड नाईट. हा, युट्यूब वरती लाईव्ह यायचं असेल तर येऊ शकता. तिथं वर्तुळ घेणार आहे, वर्तुळ. ठीक आहे, थांबूया.